नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर काल रात्री कापून ठेवलेले म्हणजे सोमवारी कटिंग करून ठेवलेले ब्लाऊज होते. ते मंगळवारी सकाळी उठल्याबरोबर वेदांती स्कूलला गेल्यावर शिवायला बसले आणि हातरूनसुद्धा पाठी मी व्यवस्थित काढलेली नाही, कारण काहीच कामं आवरली नव्हती. आधी हा ब्लाऊज येणार होते न्यायला, त्यामुळे लवकर शिवून हे आटपून घेऊ, नंतर मग आपली घरातली कामं नंतर करूच म्हणून मग शिवायलाच बसले डायरेक्ट. आणि इथं आता मी पटपट तो ब्लाऊज कधी एकदा कंप्लीट करते असं झालं. काही वेळा नाही, बऱ्याच वेळा अशी खूप दगदग होते की म्हणजे हातातली किंवा घरची कामं आपली रोजची रेग्युलर कामं सोडून आम्हाला असं म्हणजे भरपूर म्हणजे थोडंफार सॅक्रिफाईस करावं लागतं आहे आणि त्यातच आमचं स्ट्रगल सुरू असतं आहे. आणि हा बघा आता झालेला आहे ब्लाऊज शिवून आणि ह्याचं पायपिंग केलेलं आहे आणि ह्या लॉंग स्लीव्स आहे एल्बो स्लीव्सपर्यंत. तर ब्लाऊज खूपच छान झाला होता तयार. आणि गडबड जरी असली तरी प्रॉपर व्यवस्थित विथ फिनिशिंग आणि नेटकं शिवायची सवय आहे मला, त्यामुळे ते शिवून झाल्यानंतर मग अजून टाईम आहे म्हटलं आणि नंतर मग आंघोळ करून थोडंसं घरातलं काम करून नीटनेटकं आवरून मग माझं काही नेटकं आवरलं. जस्ट घरातलं आवरून काम आंघोळ करून म्हटलं आधी फॉल लावून घेऊ. फॉल लावून घ्यायला जास्त टाईम लागत नाही म्हणून फॉल एवढं पेंडिंग ठेवलं होतं, तर फॉल लावून लगेच देणार. मग ते कस्टमर तोपर्यंत येईलच म्हटलं. मग भरभर इकडे फॉल लावायला घेतलेलं आहे. तर वाटतं तितकं सोपं नसतं, खूप काही हे करावे लागतात, चढउतार, प्रत्येकाचा संघर्ष, त्यात आजारी असो. हे खूप सोपं वाटतं की घरातच बसून शिवतात लोकं, पण नाही, ह्यातसुद्धा भरपूर संघर्ष असतो. तो काही लोकांनाच समजतो, ना तर काही लोकांना वाटतं यात काय मोठी गोष्ट आहे की रानात काम करणारे किंवा बाहेर जाणारे हेच मोठे असतात. नाही, घरात काम करणारेसुद्धा भरपूर सॅक्रिफाईस असतं, कारण सगळं बघत बघत करावं लागतं. आणि हे बघा आता इथेच बघता बघता लावून झालेलं आहे फॉल. हे बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता. म्हणजे हे पिकोचं, तर हे बघा पिकोचं फिनिशिंग अगदी नाजूक बारीक. आणि हे बघा हातशिलाई, तर हातशिलाई मी अशी एक म्हणजे अर्ध्या